श्री बसव. हो, शुभमंगल सावधान. नातं जेवढं जुनं होतं, तेवढं ते मुरलं जातं. हो, तोंडाला पाणी सुटलं ना लोणचं, नातं मुरलं जातं. मग प्रत्येक वेळेस प्रेम सिद्ध करायला ताजमहाल बांधायची गरज नसते आणि वेळेनुसार ते शब्दांपेक्षा कृतीतून जास्त व्यक्त होतं. मग स्त्री व सौ कोणीही दोघांपैकी एकाने चहा केला असेल, त्या चहाचं कौतुक करणं, आठवणीने घरात एखादी गोष्ट जोडीदाराच्या आवडीची करणं किंवा बाहेरून आपल्या जोडीदाराला आवडती म्हणून ती गोष्ट घेऊन येणं, एकत्र सिनेमा पाहणं किंवा एकत्र एखादा सरप्राईज प्लॅन करणं. किती छान ना प्रेमाची व्याख्या. आणि बोलायचंच म्हटलं तर प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येक वेळेस ताजमहाल बांधायचं किंवा ताजमहालाचं उदाहरण द्यायची गरज नाही. हे लोणचं जेवढं मुरतं त्याची तेवढीच चव चटपटीत आणि चमचमीत असते. वैचारिक वळणावर वाचलेलं पण वेचलेलं. बघा पटतंय का? पटकन सबस्क्राईब करा.